आत्ता का नाही सांगणार? अहो तुम्ही आत्ताच आला हायसा, मी आज जेवण करायला घेते, तुम्ही जेवून घ्या मग बोलू. बानू, बानू, मी या इथे तुझ्याशी बोलायला आलो आहे. तुला काय वाटतं हे समजून घ्यायला आलो आहे. जेवण काय ते तर होईलच. बानू, बानू, काय झालं? काही नाही. बानू, मला नाही सांगणार? देवा, आसाताई म्हणल्या का एका मासाच्या आत त्या गेल्या जन्मात कोण होत्या हे त्या हुडकून काढत्या. मग ठरल्याप्रमाणे त्यात तुमच्या संग कैलासात येणार. मग मला तुम्हासनी बघावं असं जरी वाटलं तरी मला बघता नाही येणार. तर हे कारण आहे बानू, हे आज ना उद्या घडणारच आहे. केवळ हे एका मासात घडणार आहे असं माणसा म्हणाले. तेव्हा जेव्हा ते घडेल तेव्हा पाहूया काय करायचं ते. तुम्ही माझी समजूत घालता हायस. दोघींना एक समान संधी आहे, किंबहुना होती. त्यात म्हाळसेने दृढ निश्चय केला तेव्हा बानू, त्यात वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाहीये. मी तर तुम्हाला आधीपासूनच सांगत होतो की ह्या वादात काहीच तथ्य नाही. येत्या एक मासात मी सत्य काय आहे ते समजून घेईन आणि माझे मूळ स्वरूप काय आहे हे सर्वांना सांगेन. पण जोपर्यंत मला सत्य कळत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या कक्षात यायचं नाही. गणेश, आजवर मी सांगत आलो आहे की कोणीही म्हाळसा आणि बानू यांना सत्य काय आहे हे समजण्यासाठी नियम सोडून सहाय्य करू नका. परंतु गणेश, आज मी आपल्याला सांगू इच्छितो की म्हाळसेला स्पष्ट संकेत द्यावे जेणेकरून तिचा पुढचा प्रवास सोपा होऊन जाईल. गणेश, आता मलाही तिने न ओळखणे हे सहन होत नाही. होय देवा. ए गणोबा, राघोबा, अरे सकाळची सगळी कामं झालेत ना? रात्याला आलोय आम्ही, आता घरला चाललोया. आणि राघोबा, तुझं काय रे? भाईजी, मी आम्ही घरलाच चाललोया. काही काम नाहीत ना? नाही, काम होतं, पण आता तुम्ही घरला चाललाय म्हणल्यावर कसं सांगणार? मग निघू आम्ही. ए गणोबा, अरे पायऱ्यावरनं जाणार आहेस ना? मग देवासनी भेटून जा की. काही सांगावं आहे का? अरे बाबा, सांगावा काय नाही, पर देवासनी काय नग, काय हवं विचारायला नग का? बरं तर एक विचारू का? हे अरे बाबा, आता मी गडबडीत आहे, बरं विचार लवकर. देवी म्हणल्या होत्या की त्या एका मासात काय सत्य आहे ते हुडकून काढणार आहेत म्हण. अहो, पर त्या तर म्हाळसा देवी आहेत ना? अरे बाबा, पार गेल्या जन्मी कोण होत्या ते समजणार आहे त्यासनी. असं समजतं होय? कसं काय? जाऊन विचार की देवीसनी. नाही नाही, काहीतरी काय. अरे घरला बायको वाट बघत असेल हो तुझी, निघणार आहेस का नाही? निघालच पाहिजे, नाही तर बायको विचारायची कुठं होतास म्हणून. राघोबा, तुझं एक बरं आहे बाबा, तू लगीन नाही केलंस हे लय चांगलं केलंस बघ. काय गणोबा? अहो,
रात्री तुम्हाला सांगायचंच राहिलं, श्री खंडेराय बानूकडे गेले आहेत. हो, मला याची कल्पना होतीच. रात्री म्हाळसा एकट्याच उभ्या होत्या. त्यांच्याशी बोलले आणि त्यांना त्यांच्या कक्षात परत पाठवलं. आता हे सारं काही फार काय नाही चालायचं, काहीच दिवस. पण त्यासाठी त्यांनी स्वतःला साधनेत झोकून द्यायला हवं. मी तर असा विचार करत आहे की श्री म्हाळसा देवींनी जेजुरी गड सोडून 1 मास एकांतात जावं. त्याचा त्यांना लाभच होईल. खरंच चांगली कल्पना आहे. मला असं वाटतं आपण त्यांच्याशी बोलायला हवं. बघा, नाहीतर तुम्हाला असं वाटायचं की मी हस्तक्षेप करतो आहे म्हणून. हस्तक्षेप असला तरीही त्यांनी शुभ घडणार असेल तर मला चालेल. एकदा म्हाळसांना सत्य कळलं की आपण देखील प्रस्थान करूया. क्षीरसागर वाट पाहतो आहे. मलाही क्षीरसागराची ओढ आहेच. मग आपण फार विलंब न करता म्हाळसा देवींशी याविषयी बोलूया. चालेल, आजच बोलूयात. परंतु हा प्रस्ताव त्यांनी स्वीकारायला हवा. हो, त्या जर इथेच राहिल्या तर त्या ह्याच प्रश्नांमध्ये अडकून राहतील. दुसरा पर्याय काय आहे त्याचाही विचार करायला हवा. मला वाटतं आख्यान आहेच. अगदी योग्य बोलला. आख्यान हा पर्याय आहेच. आपण दोन्ही पर्याय त्यांच्या समोर ठेवू. त्यांना जो रुचेल तो पर्याय त्या निवडतील. हो, ह्यात काही कारस्थान आहे असं त्यांना वाटायला कारण नको. परंतु त्याआधी गडावर सगळं कुशल आहे की नाही ते पाहून येतो. देवा, राघोबा, व्हायची उत्सव होता ना, तेव्हा रातच्याला गडावर थांबलो होतो. आता घरी निघालो हायची. तुम्ही सकाळच्याला गडावर आला नाही म्हणून तुम्हाला भेटायला आलो. बरं झालं. राघोबा, गडावर सर्व कुशल आहे ना? व्हायची तुम्हाला काय हो असेल तर आणून देऊ का जी? नाही, मला काही नको. उत्सवात तुम्ही खूप काम केलं. आता तुम्ही विश्रांती घ्या. राघोबा, या आता तुम्ही. सकाळी सकाळी आपण? हो, काही सुचलं होतं ते सांगायला आलो होतो. सांगा ना. आज हे इथे नाही आणि ते कधी येतील हे सांगता येत नाही. पण तुम्ही जे सुचवणार आहात ते माझ्या भल्यासाठी असेल तर. देवी, आपण जो निर्णय घेतला आहे तो अगदी योग्य आहे आणि त्या दिशेने जाण्यासाठी आपल्याला सहाय्य व्हावे असे आम्हाला वाटते. तुम्ही आमचं म्हणणं ऐकावं आणि मग निर्णय घ्यावा अशी इच्छा आहे. आता आख्यान सुरू होईल तेव्हा असं समज की ही तुझी शेवटची संधी असेल. तुम्हाला इथून जा असं म्हणणं योग्य वाटणार नाही. तेव्हा तुझा आग्रहच असेल तर जातो मी. ह्यानंतर तुझ्या कक्षात कधीच नाही येणार.